आहे ते सिद्धू धनसर संघाकडून. पहिला चेंडू, सुंदर चेंडू पायावर जाऊन आढळलाय आणि लेग बाईच्या क्षेत्रात एक धाव. वाह, इथे नन्ना मुन्ना जादूगर सर्वात लहान खेळाडू मला वाटते ह्या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळाला आता स्क्रीनवर क्षेत्ररक्षण करताना. अंडरआर्म नाईट क्रिकेट सामने आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू विकास यांचा, सुंदर चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न पण चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू 1 धाव. तिसरा चेंडू पहिल्या षटकातला पुन्हा एकदा, आता मात्र शॉर्ट चेंडू, पंचांचा नोचा इशारा, अतिरिक्त अशी 1 धाव. चांगला फटका होता पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. धावसंख्या ती 2 चेंडू 2 धावा. सुरेख चेंडू, सुरेख फटका, धावचित होण्याची संधी, थोडस गचाळ अशी फेकी, त्याला कव्हर चांगलं केलेलं आहे तर 1 धाव काही रोखू शकले नाही. धावसंख्येत 1 नाही भर, धावसंख्या आहे ती 3 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 3. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन विकास सिद्धू यांना. सुंदर चेंडू, ऑप्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच वळत आहेत, पंचांचे दोन्ही हात समांतर दिसत आहेत म्हणजे नक्कीच वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त अशी 1 धाव. धावसंख्येत 1 नाही भर, धावसंख्या ती 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र ऑप्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, वाईट. अतिरिक्त अशा 2 धावा येतात आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या ती 5. विकास यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. बघूया पंच काय निर्णय देतील ह्या चेंडूवर. थोडासा शॉर्ट चेंडू होता, 9 रेषेच्या जवळ असणारा चेंडू होता. बघूया पंचांचा निर्णय काय आहे. चांगला चेंडू, डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. काय 1 ना. हॅलो, चला 6 धावा. पुन्हा एकदा, आता मात्र सुरेख फटका आहे तिथे. क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्येत 1 नाही भर, धावसंख्या आहे ती 7. शेवटचा चेंडू विकास यांचा. समोर आहेत ते सिद्धू, सलामीचे फलंदाज सिद्धू. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन विकास. सुंदर चेंडू, सुंदर फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावते ती 7 धावांवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7. चला दुसरं षटक घेऊन आले ते रुपेश. फुलटा चेंडू, सुरेख चेंडू होता. बॅटची कड घेतली. पुन्हा एकदा छोटा नन्ना मुन्ना जादूगर इथे पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि कमी वयात ह्या संघामध्ये जागा मिळवली आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख स्वीप. लेग साइडला खूप कडक फटका होता पण 1 धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्येत आहे 9. 2 चेंडू 9 धावा. सुरेख फटका, वाह वाह, 1 नंबर. मी म्हटलं होतं नन्ना मुन्ना जादूगर पाहायला मिळतोय तर का एवढ्या कमी वयात मला संधी मिळाली ह्या संघामध्ये, ह्याचं उत्तर देताना इकडे आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या छोट्या मुलाकडून. नक्कीच हा चेंडू चौकार जाणार असं क्लिअर होतं पण तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. का एवढ्या कमी वयात मी ह्या संघामध्ये खेळतोय याचं उत्तर नक्कीच देताना
तसेच या छोट्या छोट्या चेतनसाठी एक अनोखं बक्षीस, जर त्याने कोणताही चेंडू अडवला प्रत्येक बॉलला, म्हणजे जो चेंडू त्याच्याकडे येईल त्या चेंडू अडवण्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक त्यांना कौस्तुभ आणि बाबू आणि तनय यांच्याकडून 251 रुपये छोट्या बाबूने जर कोणताही चेंडू अडवला तर. अकरा धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला सुंदर चेंडू, कडक प्रहार. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, पण एक धाव काय रोखू शकणार नाही. धावसंख्येत 1 ने भर झाली आहे. धावसंख्या आहे ती 12. दुसरं षटक संपलेलं आहे. सलामतची जोडी अजूनही मैदानात सिद्धू आणि जितेश धनसर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 12 धावसंख्या झालेली आहे. चला पंचनंदन, थोडीशी घाई करायची आहे. अजून ही 2 सामने बाकी आहेत आजच्या दिवसातले. नवीन गोलंदाज टेनी, पहिला चेंडू उत्तुंग फटका मारलेला होता. तिकडे झेलचा खूप सुरेख प्रयत्न होता. नक्कीच बॉक्स आउटच्या स्वरूपात विकेट गेला असता, पण तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या ती 13. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, पण एक धाव काय रोखू शकत नाहीत. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या ती 14. टेनी यांचा तिसरा चेंडू, तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू. सामना करतील ते जितेश. आता मात्र थोडस ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईट. अतिरिक्त अशी 1 धाव मिळते. 15 धावा होत आहेत. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन टेनू जितेशांना पुन्हा एकदा छोटे चेतनकडे फटका मारला होता, पण डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते. 16 धावा. चौथा चेंडू फुलटा चेंडू आहे, बघूया. आणि आता मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. पहिला झटका धनसर संघाला लागतोय. ते 16 धावा आणि त्यांची जागा घ्यायला नवीन फलंदाज येत आहेत ते विशाल. टेनी यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईड. अतिरिक्त अशी 1 धाव. धावसंख्या ती 17. सुंदर चेंडू. आता मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि चौकार. गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने भर होईल. धावसंख्या ती 21. विशाल यांनी आल्या आल्याच पहिल्या चेंडूवर चौकार मारून धावसंख्येत मोठी वाढ केलेली आहे. बघूया विशाल पुढील शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकात कशा पद्धतीने खेळतील. धाव बाद होण्याची शक्यता आणि पंचनंदन यांचे बोट आकाशाकडे जाते, म्हणजे नक्कीच गडी बाद होताना पाहायला मिळतोय. विशाल हे बाद होत आहेत. 2 चेंडू 4 धावा करून विशाल हे तंबूच्या आश्रयाला जात आहेत. त्यांची जागा घ्यायला येत आहेत ते कल्पेश. शेवटचं षटक घेऊन कोण येतोय बघूया. चला दीपक 11 संघ थोडीशी घाई करायची आहे. शेवटचं षटक, चौथं षटक. विकास आकाश. शेवटचं आणि चौथं अंतिम शतक घेऊन आले ते आकाश.
समोर नवीन आलेले फलंदाज कल्पेश, चांगला चेंडू, कल्पेशांना काही समजला नाही, बघूया धाव बाद होण्याची शक्यता. चांगलं एष्टी रक्षण बनावं लागेल इकडे आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलं आहे. सलामीचे फलंदाज जितेश बाद झालेले आहेत, जागा घ्यायला येत आहेत ते शैलेश. एकवीस धावावर धावसंख्या स्थिरावली आहे आई जगदंबा धनसार संघाची. चौथ्या षटकातला दुसरा चेंडू, सुंदर चेंडू, हलक्या हाताने खेळून काढला. पुन्हा एकदा छोटा चेतन आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवलेला आहे एक. शैलेश यांना चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव मिळेल नक्कीच आणि ह्या एका धावेने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या आहे ती 23 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ बाकी. चौथ्या षटकातला चौथा चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर प्रहार आणि हा चौकार. पुन्हा एकदा पाचवा चेंडू, शेवटच्या षटकातला चांगला फटका होता, टॅप करण्याचा प्रयत्न होता पण हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 27 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू, शेवटचं शतक, फुलटा चेंडू आहे, बघा चौकार जातोय का तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, धावबादची संधी. पंचांकडे दाद मागताना पंचांनी ती फेटाळून लावलेली आहे आणि धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या ती 28 आणि 29 धावांचं आव्हान सामना विजयी होण्यासाठी. हॅलो, यापुढील होणारा सामना दोन संघाला मी आमंत्रित केले. दोन संघाचे कर्णधार या आपण मायकोप ए संघ एका बाजूला असणार आहे, दुसऱ्या बाजूला तारापूर कलंदर हा संघ. चला या लगेचच टॉस करणार आहोत आपण. मायकोप संघ कर्णधार चला आला वाढवला बघ. चला चला मायकोप संघ बिगेश या आपण एका बाजूला जिशात असणार आहे. बेस्ट ब्लॉग आपण पाहतोय पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना असणार आहे. या नंतर चॉईस नक्कीच केला जाईल. फ्रेंड्स आपण पाहतोय आणि नवली चषक आलाय. बिगेश नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? नक्कीच आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. थोडा मायकोप संघात जर पाहिलं तर बॅकफुटला आहे, पुढे येण्याचे चान्सेस. आज पालघर मध्ये ही मॅच आहे, तर काय म्हणशील? नक्कीच प्रयत्न. आज पूर्ण टीम तुमची या ठिकाणी आहे. अजय मात्र बी टीम मधून नक्कीच खेळला गेला, परंतु आज तुमची टीम पूर्ण आहे का? आज आमच्यात नवीन 2-3 प्लेयर आहेत, त्यांना आम्ही चान्स देऊ. आज कसं वाटलंय? आज शेवटची मॅच आहे, थोडीशी नक्कीच, कारण की आतुरता असते प्रत्येक मॅच, पहिली मॅच खेळण्यासाठी, परंतु शेवटची मॅच आहे, टफ फाइट होईल. नक्कीच प्रयत्न असतीलच. जिशान क्या कहना चाहोगे? अगर टॉस जीते तो क्या डिसीजन रहता आपका?
माइकॉप अच्छी टीम है तो अच्छी टीम के सामने बैटिंग करने अच्छा लगेगा। और आज बैटिंग के लिए देखा जाए तो बैट्समैन आपके रेडी है आज? कौन कौन बैट्समैन आज दिखाई देंगे? अभी रमजान में तो सबको चांस नहीं मिला तो अभी आज सभी इन है तो कोशिश करके अच्छा खेले और सबको मतलब मजा भी आएगा। जरूर। और पालघर में आके कैसा लग रहा है ये टूर्नामेंट? जिस तरह से लाइट, जिस तरह से मैदान है, आउटफील्ड है, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है। बहुत बहुत मतलब बहुत सालों बाद टूर्नामेंट रखा है नवली ने तो अच्छा लग रहा है सब देख के। लाइटिंग भी अच्छी है। और शाकिर के बारे में क्या कहना चाहोगे? इस मैच में कैसा गेम देखना मिलेगा शाकिर का? शाकिर का खेलेगा, अच्छा ही खेलेगा वो। सबकी दुआ भी है उसके साथ तो इंशाल्लाह अच्छा खेलेगा। जरूर। आपको भी शुभकामनाएं शाकिर, बेस्ट ऑफ लक तुला देखील। जाऊया आपण पुन्हा एकदा मॅच कडे जिथे जोडले जातील आपल्याशी। चला 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि हा चौथा चेंडू 12 धावा झालेला आहे। 4 चेंडू 12 धावा। सलगच्या 3 चौकारांवर 2000 रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळतं। योगेश वारगडे, प्रदीप पाटील, कौस्तुभ राऊत, श्रेयस शेट्टी आणि ब्रिजेश बाबू ह्यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळतं सलगच्या 3 चौकारांसाठी। टीनी खूपच फॉर्म मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे। तिसरा चौकार त्यांच्या बॅटिंग मधून आलेला आहे। जर हे लगातार 3 चौकार असते। पुन्हा एकदा खूप सुरेख फटका, चौकार। हॅलो, धावसंख्या आहे ती 20। एक गडी बाद 20 धावा। दुसरे षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू, सुरेख फटका, कडक प्रहार, चौकार पाहायला मिळतोय। लेग साइडच्या क्षेत्रात खूप चांगला फटका पाहायला मिळतोय। 4 धावा। आकाश यांनी कडक चौकार मारलेला आहे ह्या चेंडूवर। पुन्हा एकदा कडक प्रहार, तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण। आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। धावसंख्या 24। सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळून काढला। 1 धाव तिकडे नक्कीच। पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला चेंडू, खूप सुरेख फटका, चौकार आणि सामना विजय होतोय दीपक 11 संघ। जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे कौतुक। चला मॅन ऑफ द मॅच आणि छोटा चेतन मी ज्याला संबोधित होतो तो म्हणजे किशन यांनी यायचा आहे। त्यांनी जो एक चेंडू अडवला होता त्याचं बक्षीस त्यांनी घ्यायचंय। किशन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, तुमचं बक्षीस तिथे देण्यात येईल। आइए किशन, कैसे लग रहा है आज इस टूर्नामेंट में? अच्छा लग रहा है। और आपको किस नाम से पहचानते हैं? कालू। यस, बहुत ही अच्छा, लेकिन बढ़िया खेले। कितने साल की उम्र है आपकी? 12। 12 साल।